काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गंभीर आरोप करत दावा केला आहे की कर्नाटक, महाराष्ट्र आणि हरियाणामधील मतदार यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून लाखो बनावट मतदार तयार करण्यात आले आहेत। त्याचबरोबर अनेक वास्तविक मतदारांची नावे जाणून बुजून यादीतून वगळण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। राहुल गांधी यांनी या संदर्भात काही पुरावे सादर केल्याचे सांगितले आहे। या दाव्यांची दखल घेत निवडणूक आयोग सतर्क झाले असून कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगांनी राहुल गांधी यांना पत्र लिहून त्यांच्याकडील माहिती शपथेवर सादर करण्यास सांगितले आहे। त्यासाठी त्यांना संध्याकाळपर्यंतची मुदत देखील देण्यात आली होती। तर हा प्रकार पुढे काय वळण घेतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावरती काही गंभीर आरोप लावलेले आहेत। त्यामध्ये मतचोरी करण्याचे आरोप राहुल गांधी यांनी लावलेला आपल्याला पाहायला मिळालं। त्यानंतर जेव्हा ते पत्रकार परिषद सुरू होतं त्या पत्रकार परिषदेच्या दरम्यानच कर्नाटकाचे जे इलेक्शन कमिशनर आहेत त्यांना शपथपत्रामध्ये हे पूर्ण जे तुम्ही जे आरोप लावतात ते लिहून द्यावा असं म्हणाले होते। त्यानंतर आज संध्याकाळपर्यंत त्यांचा वेळ दिलेला आहे। अन्यथा राहुल गांधी यांच्यावरती कारवाई होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे। कारवाई करणार असं इलेक्शन जे कमिशन आहे, निवडणूक आयोग आहे, त्यांच्याकडनं बोलण्यात येत आहे। तसंच आपण पाहायला गेलं तर जे कर्नाटकाचा विधानसभा मतदारसंघ आहे त्या एक विधानसभा मतदारसंघामध्ये डुप्लिकेट वोटर्स असतील किंवा जे त्यांचे नावं नाही आहेत किंवा फॉर्म नंबर 6 मध्ये जे 98 वर्षाची आजी, जे 98 वर्षाची बाई आहे त्यांचं नाव असणं हे कुठे ना कुठे जे राहुल गांधीच्या म्हणण्यानुसार मतांची चोरी हे लोक करत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। त्यानंतर आपण पाहायला गेलं तर महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा त्याचा परिणाम होण्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे। तसंच आपण पाहिलं तर प्रकाश आंबेडकर आहेत जे त्यांनी सुद्धा एक्सपोस्टवर केलेलं आहे। राहुल गांधी आमच्या सोबत येऊन जर ह्या विषयावरती केलं असतं तर लवकर त्यांनी हे पूर्ण जे माहिती आहे त्यांनी गोळा केली असती आणि ज्यांनी जे रीट याचिका दाखल केलेल्या आहे बॉम्बे हायकोर्टमध्ये त्यामध्ये सुद्धा त्या लोकांनी भागीदार व्हावा असं प्रकाश आंबेडकरांनी आवाहन केलेलं आहे। तसंच पाहायला गेलं तर आज कर्नाटकामध्ये जे निवडणूक आयोग आहे तिथे काँग्रेसकडनं किंवा इंडिया आघाडीकडनं तिथे मोर्चा सुद्धा घेण्यात येण्याची जे बोललं जातं आणि पाहण्यासारखं राहील हे पूर्ण विषय कुठपर्यंत जातं आणि याच्यावरती निवडणूक आयोग आणि राहुल गांधी यांच्या दरम्यान कुठपर्यंत हे आरोप प्रत्यारोपाचा खेळ चालतो। कॅमेरा पर्सन से मैं संतोष देवकर, न्यूज़ मराठी 24/7 मुंबई। नमस्कार, मैं राजनीतिक परिवार में पैदा हुआ। जब मैं छोटा सा था 1980 में प्रियंका और मैं घर में लेई बनाते थे, रात को निकलकर पोस्टर चिपकाते थे। चुनाव समझता हूं, 20 साल से मैं स्वयं चुनाव लड़ रहा हूं। पोलिंग कैसे होती है, पोलिंग बूथ कैसे मैनेज किया जाता है, वोटर लिस्ट, फॉर्म 17, ये सब मैं गहराई से समझता हूं। कुछ समय पहले हमें दाल में काला लगा। चुनाव के नतीजे आते थे, मूड एक तरीके का होता था, रिजल्ट दूसरे तरीके का। मुझे याद है उत्तराखंड में हम चुनाव हारे। बाद में मैंने कैंडिडेट से पूछा कि जहां रोड शो हुआ था वहां जाके देखिए हमें कितने वोट मिले। हजारों लोग आए थे, पोलिंग बूथ में किसी ने वोट नहीं किया। ये असंभव था, ये हो ही नहीं सकता। उसके बाद छत्तीसगढ़ और मध्य प्रदेश के रिजल्ट, हमें लगा कुछ ना कुछ गलत हो रहा है। 2018 में मध्य प्रदेश में चुनाव होता है, हम जीतते हैं, हमारी सरकार चोरी हुई थी। 2023 में चुनाव होता है, मैंने अपने आंखों से भारत जोड़ो यात्रा में देखा भयंकर एंटी इनकम्बेंसी और हमें 65 सीट मिलते हैं। इम्पॉसिबल, हो ही नहीं सकता। और फिर महाराष्ट्र में पहली बार हमें सबूत मिला, विधानसभा और लोकसभा के बीच में जादू से नए वोटर आते हैं और जहां भी इन नए वोटर्स ने वोट किया वहां वोट बीजेपी को गया। महाराष्ट्र चुनाव के बाद जब हमें डाउट हुआ, हमारे गठबंधन के सारे नेताओं ने प्रेस कॉन्फ्रेंस किए और हमने इलेक्शन कमीशन से कहा कि आप हमें वोटर लिस्ट दीजिए, वीडियो रिकॉर्डिंग दीजिए। इलेक्शन कमीशन ने मना किया, ना उन्होंने हमें वोटर लिस्ट दी और ना उन्होंने वीडियो रिकॉर्डिंग दी। डाउट हुआ, क्यों नहीं दे रहे, क्या कारण है? तो हमारे दिमाग में सवाल उठा, क्या इलेक्शन कमीशन बीजेपी की मदद कर रहा है? क्या इलेक्शन कमीशन ही इलेक्शन को चोरी करवा रहा है? इसके बाद हमने एक टीम सेटअप की और हमने उन्हें कहा कि आप जाइए, एक कंस्टिट्यूएंसी में जाके ढूंढिए, सच्चाई ढूंढिए,
किस प्रकार से चीटिंग की जा रही है, किस प्रकार से ये काम किया जा रहा है और कौन कौन इस काम को कर रहे हैं। सबसे महत्वपूर्ण बात यह है कि इलेक्शन कमीशन डिजिटल डेटा नहीं देता है, फिजिकल डेटा देता है। मतलब लाखों कागज में वोटर लिस्ट दे देगा, मगर डिजिटल वोटर लिस्ट किसी को कभी नहीं देता है। क्यों नहीं देता? कारण क्या है? कारण है कि अगर डिजिटल डेटा मिल जाए तो इलेक्शन कमीशन की सच्चाई पूरे देश को पता लग जाएगी। हमने टीम को बताया, मैंडेट दी कि आप जाके चेक कीजिए, आप 5-7 सीटों पे पता लगाइए कि चीटिंग हुई और अगर हुई तो कैसे हुई। टीम ने हमें एक दिन बताया कि 5-7 सीटों पे ये काम किया ही नहीं जा सकता। क्यों? मैंने उनसे पूछा क्यों नहीं किया जा सकता। उन्होंने मुझे ये कागज दिखाए। ये जो कागज हैं ये एक लोकसभा के कागज नहीं है, ये एक विधानसभा के कागज है और इन कागजों को हमने मैन्युअली सॉर्ट करना पड़ा और पूरा का पूरा काम जो हुआ है इसमें 6 महीने लगे हैं और एक असेंबली सीट में हम ये काम कर पाए हैं। क्यों? क्योंकि डिजिटल डेटा नहीं दिया जाता। अगर इलेक्शन कमीशन ने हमें डिजिटल डेटा दिया होता तो हम ये कार्रवाई पूरे देश में, हर लोकसभा में, हर विधानसभा में 15 मिनट में करके दिखा देते। हमारे पास अनलिमिटेड रिसोर्सेज नहीं है, इसलिए हमने ये रिसर्च सिर्फ एक लोकसभा में, एक विधानसभा सीट में की। मगर मुझ में अब पूरा भरोसा है कि ऐसी 100 से ज्यादा सीटें हैं हिंदुस्तान में। जो यहां हुआ है उन सीटों में भी हुआ है। और याद रखिए, अगर बीजेपी को 10-15 सीटें कम आती तो आज नरेंद्र मोदी प्रधानमंत्री नहीं होते, इंडिया गठबंधन की सरकार होती। जांच ने 5 तरीके की चोरी पकड़ी है। डुप्लीकेट वोटर, जिसका मतलब एक वोटर के नाम वोटर लिस्ट में अनेक जगह आ रहे हैं। फेक एड्रेस, मतलब एड्रेस है ही नहीं या फिर हाउस नंबर 0। बल्क वोटर इन सिंगल एड्रेस, मतलब एक छोटे से घर में 40, 50, 60 लोग रह रहे हैं। इनवैलिड फोटोज, छोटी सी फोटो है या फिर फोटो ही नहीं है और वो जो छोटी फोटो है वो दिखती भी नहीं है। कौन है, किसका चेहरा है, नहीं पता लग सकता। मिसयूज ऑफ फॉर्म 6। फॉर्म 6 फर्स्ट टाइम वोटर्स के लिए होती है, मतलब जिनकी एज 18-20 साल की हो, मगर वोटर लिस्ट में 90 साल के लोग फॉर्म 6 का प्रयोग कर रहे हैं। चुनाव में 6,50,000 वोटर थे, उसमें से 1 लाख चोरी के थे। अब मैं आपको 5 उदाहरण देता हूं। ये देखिए गुरकीरत सिंह डांग, इसका नाम 4 अलग अलग बूथों पे आता है। ये कैसे हुआ और क्यों हुआ? एक और उदाहरण, विशाल सिंह, वाराणसी में वोटर लिस्ट में नाम है और बेंगलोर में 2 बार वोटर लिस्ट में नाम आता है। क्या ये वाराणसी में वोट कर रहे हैं या बेंगलोर में वोट कर रहे हैं या दोनों जगह वोट कर रहे हैं? एक और उदाहरण देखिए, हाउस नंबर 0। तो आपने कभी सुना है हाउस नंबर 0? हमने तो नहीं सुना था, मगर बेंगलोर में हजारों हाउस नंबर 0 हैं वोटर लिस्ट पे। हाउस नंबर 35 की कहानी सुनिए। छोटा सा घर है, ज्यादा से ज्यादा 4 लोग रह सकते हैं, मगर इस 35 में 80 लोग वोटर लिस्ट में रजिस्टर्ड है। ये ईआरओ ने कैसे अप्रूव किया, क्यों अप्रूव किया, पता लगाना है। अच्छा, अब ये देखिए वोटर लिस्ट, इनकी फोटो देखिए, या फोटो है ही नहीं या फिर छोटी छोटी फोटो है तो दिख नहीं सकती। इन वोटर आईडीज पे वोट दिया गया है। अब मैं आपको बताता हूं शकुन रानी की कहानी। फर्स्ट टाइम वोटर बनी है, 70 साल की आयु है। एक बार फॉर्म 6 का प्रयोग किया और उसके कुछ ही महीने बाद दूसरी बार फॉर्म 6 का प्रयोग होता है। 2 बार इनका नाम वोटर लिस्ट में आता है और फर्स्ट टाइम वोटर की लिस्ट में आता है। ये फर्स्ट टाइम वोटर हो ही नहीं सकती। तो क्या शकुन रानी जी ने वोट किया या किसी और ने शकुन रानी जी के लिए वोट किया? ये ही छुपाने के लिए सीसीटीवी का डेटा हमें नहीं दिया जा रहा है। और ये शकुन रानी जी अकेली नहीं है, ऐसे हजारों लोग हैं जिन्होंने फॉर्म 6 का प्रयोग करके 2-3 बार वोटर लिस्ट में नाम डाला है। हमने पहले इलेक्शन कमीशन से इलेक्ट्रॉनिक वोटर लिस्ट मांगी थी, सीसीटीवी फुटेज मांगी थी। उन्होंने अपना काम नहीं किया, हमें नहीं दिया। फिर हमने अपना इन्वेस्टिगेशन कराया, आरटीआई भरे और हमारे पास डेटा आया। भाई और बहनों, सच्चाई यह है कि हिंदुस्तान में इलेक्शन कमीशन और बीजेपी मिलकर इलेक्शन चोरी कर रहे हैं। ये पूरा का पूरा सबूत ब्लैक एंड व्हाइट में आज हमने आपको दिया है। इलेक्शन कमीशन जानता है कि हमने उनकी चोरी पकड़ ली है, इसीलिए एसआईआर आया है। ये एसआईआर जो है इंस्टीट्यूशनलाइज चोरी है। इलेक्शन कमीशन खुलकर बिना डरे
बीजेपी के साथ मिलकर चोरी कर रहा है। और ये जो SIR है, इसका लक्ष्य गरीबों का जो हक है, उनका वोट जो है, उनसे चोरी करने का है। मैं आपको एक और बात बताना चाहता हूं, इस पूरी इन्वेस्टिगेशन में हमने वोटर एडिशन को देखा है, मगर जितना एडिशन होता है शायद उससे ज्यादा डिलीशन होता है, सबट्रैक्शन होता है। तो ये सिर्फ एक मेन तरीका हमने पकड़ा है, दूसरे तरीके पे हमने इन्वेस्टिगेशन की ही नहीं है अभी। मैं इलेक्शन कमीशन और इलेक्शन के ऑफिसर्स को साफ कह रहा हूं, आप जो कर रहे हो गलत कर रहे हो, ये ट्रीजन है, देश के खिलाफ है। ये मत भूलिए, टाइम आएगा हम आपको पकड़ेंगे, बचने वाले नहीं हो। इट इज क्रिटिकल दैट वी एक्सपोज वोटर चोरी। दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत बसल्याप्रकरणी शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी प्रतिकात्मक आंदोलन केले। काँग्रेस चरणी लीन उबाठाला माफ करा अशा घोषणा शिवसैनिकांनी दिल्या। आमदार डॉक्टर मनीषा कायंदे यांनी उद्धव ठाकरेंची अवस्था बाळासाहेबांना आवडणार नाही अशी टीका केली। प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी उद्धव ठाकरे दिल्लीला जाऊन सरपटले असा आरोप केला। तर या आंदोलनात वरिष्ठ नेत्यांसह शेकडो शिवसैनिकांनी देखील सहभाग घेतला होता। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी। महाराष्ट्र सरकारने 2025 वर्षासाठी शासकीय सुट्ट्यांमध्ये महत्त्वाचा बदल करत 2 पारंपरिक सुट्ट्या रद्द केल्या आहेत। आता दहीहंडी म्हणजे गोपाळकाला आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी सुट्टी नसेल, तर त्यावेळी नारळी पौर्णिमा आणि ज्येष्ठ गौरी विसर्जन या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। राज्य सरकारच्या परिपत्रकानुसार हा बदल सरकारी कार्यालय, शाळा आणि कॉलेज यांना लागू राहणार आहे। विशेषतः मुंबई आणि उपनगरातील राज्य शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांसाठी या नव्या सुट्ट्यांची अंमलबजावणी होणार आहे। या निर्णयामुळे अनंत चतुर्दशीच्या दिवशी जेव्हा गणपती बाप्पांचे विसर्जन होते आणि मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळते, त्या दिवशी कामावर हजर राहावे लागणार आहे। त्यामुळे काही गणेशोत्सव समित्यांनी या निर्णयाला कडाडून विरोध दर्शवला आहे। अनंत चतुर्दशीची सुट्टी कायम ठेवण्याची मागणी देखील केली आहे। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी। शासनाने दहीहंडी आणि गणेश विसर्जनाच्या दिवशी सुट्ट्या रद्द केलेल्या आहेत। आपण एकसर गावात आहोत, आपल्यासोबत गोविंद पथकाचे अध्यक्ष पाटील साहेब, आपण त्यांच्याशी विचारूया। सर, काय म्हणाल, जे दहीहंडीची सुट्ट्या आहे आणि जे गणेश विसर्जनाची सुट्टी शासनाने रद्द केलेली आहे, तर काय आपली प्रतिक्रिया? आणि गोविंद पथकाच्या एका पथकाचे आपण अध्यक्ष आहात, तर त्या दिवशी नेमका अडचण काय येणार आपल्याला? नमस्कार, माझं नाव विजय पाटील आहे। मी एकसर गावाचे स्थानिक भूमिपुत्र आहे। माझी स्वतःची 8 पथकं आहेत दहीहंडीची। तर त्या लोकांनी सर्वांनी नाराजी व्यक्त केली आहे, कारण की दहीहंडी उत्सव हा लोकांचा मराठी अस्मितेचा, मराठी माणसाचा, नाती जाती, तर त्या दिवशी प्रत्येक मराठी माणूस प्रत्येक खांद्यावरून वरपर्यंत दहीहंडी फोडत असतो आणि उत्साहात साजरा करत असतो। दहीहंडी दिवशी तरी त्यांनी ती सुट्टी त्यांना दिलीच पाहिजे। गणपती उत्सव हा पण आमच्या मराठी लोकांचा आहे, त्या टायमाला पण त्यांनी ती सुट्टी दिलीच पाहिजे असं माझं एकदम रोग बाय ठोक, आणि ही सुट्टी मिळालीच पाहिजे असं मी मराठी लोकांच्या मी पाठीशी आहे आणि मला असं वाटतं ही सुट्टी त्यांनी दिलीच पाहिजे। 8 गोविंदा पथक आपले आहेत असं म्हणतात, पण गोविंदा पथक जेव्हा निघतात दहीहंडी फोडण्यासाठी त्या दिवशी त्यांना सुट्टी असते, सुट्टी म्हणून ते बाहेर निघतात। पण आता पालक असतील किंवा मुलं असतील, ते दोघेही निघणार नाही, तर आपल्याला दहीहंडी फोडताना सुद्धा बघण्याचे जे प्रेक्षक आहेत, ते प्रेक्षक सुद्धा कुठे ना कुठे कमी आपल्याला असं वाटणार का? खरंच मला जसं ही न्यूज समजल्यानंतर बऱ्याच मराठी लोकांनी नाराजगी व्यक्त केलेली आहे। त्यानंतर मला बरेच लोक सकाळपासून येऊन भेटले, अरे दादा बोलते आपला असा विषय घडलेला आहे, तर यासाठी पण काय करावं? तर मला असं वाटलं की नाही, खरंच मराठी लोकांसाठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे, म्हणून मी पुढाकार घेतला। आपण आम्हाला सहकार्य केलं न्यूजवाल्यांनी। माझी एकच विनंती आहे की हा सण उत्साहात साजरा होणार, तर तुम्ही सुट्ट्या नाही दिल्या तर आम्ही सुट्ट्या घेणार, भले त्याचे पैसे कापा, आम्हाला काही फरक पडत नाही। मराठी माणूस हा जातीने बाहेर येणार त्या दिवशी, तुम्ही सुट्ट्या द्या। शासनाकडनं आपण काय विनंती करणार? शासनाला एक नम्र विनंती आहे की जसे मराठी माणूस शांत आहे, तसा मराठी माणूस डोक्याने खूप गरम पण आहे। त्यामुळे शासनाला एकच विनंती करेन की तुम्ही त्यांना रजा द्यावी, ही विनंती करतो। नाही दिली तर ती सुट्टी सगळे लोक घेणार आणि सर्व बाहेर पडणार, आपली जी मराठी संस्कृती जपण्याचा प्रयत्न सर्व करणार।
जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण पाहू शकता की शासनाने सुट्टी द्यावी अशी विनंती जे गोविंदा पथक आहेत त्यांच्याकडनं करण्यात येत आहे. कॅमेरा पर्सनसह मी संतोष देवकर, न्यूज मराठी 24/7 मुंबई. मुंबईत मराठा मंदिर आणि वनिता विश्व यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळागौर स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले. पारंपरिक पोशाखात सजलेल्या सुमारे 150 ते 200 महिलांनी विविध गाणी, फुगड्या आणि झिम्मा सादर करत पारंपरिक सांस्कृतिक वारसा जपला. या स्पर्धेमध्ये विविध वयोगटातील महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि रंगतदार कार्यक्रमात आपली कला सादर केली. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले आणि विजेत्यांना पारितोषिक देऊन त्यांना गौरविण्यात आले. मराठा मंदिर आणि वनिता विश्वने मिळून महिलांच्या हक्कांना, परंपरेला आणि एकात्मतेला बळ देणारा एक स्तुत्य उपक्रम राबविला आणि या कार्यक्रमाला न्यूज पार्टनर म्हणून लाभले न्यूज मराठी 24/7. आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत नवनियुक्त 60 तालुका आणि जिल्हा अध्यक्षांसाठी निवासी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सपकाळ यांनी सांगितले की संघटना बळकट करण्याच्या दृष्टीने तालुका पातळीवर प्रयत्न सुरू असून हे शिबिर त्याचाच एक भाग आहे. संगमाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात पदाधिकाऱ्यांनी पक्षाची दिशा, भवितव्य आणि संघटनात्मक बांधणी याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. माजी आमदार बाबाजानी यांच्या पक्षप्रवेशाचीही या शिबिरात घोषणा झाली. यासारखे अनेक प्रवेश भविष्यात होणार असल्याचेही हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी स्पष्ट केले. आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी मृणालिनी भागवत यांनी. मागच्या काळात संघटन बांधण्याची सुरुवात ही महाराष्ट्रात करत असताना अखिल भारतीय पातळीवर जसा जिल्हाध्यक्षांच्या निवडीचा एक प्रकल्प हाती घेण्यात आला, तसाच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने तालुका बळकटीकरणाच्या आणि तालुक्याच्या अध्यक्षांची मुलाखती आणि त्या प्रक्रियेतून तालुका अध्यक्षांची निवड सुरू केलेली आहे. आणि आज त्यातला 60 पदाधिकाऱ्यांचा हा पहिला प्रशिक्षण या ठिकाणी आमचं संपन्न होत आहे. आणि प्रत्येक कार्यकर्ता प्रशिक्षित करणं ही भूमिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने स्वीकारली आहे. आणि हा निरंतर अशा स्वरूपाचे उपक्रम पुढच्या काळामध्ये हे पक्ष मुख्यालयामध्ये सुरू राहतील. शिबिरामध्ये कशा पद्धतीने मार्गदर्शन केलं जाणार आहे? स्थानिक पातळीवरती पुन्हा एकदा काँग्रेस बळकट करण्यासाठी कोणकोणते उपक्रम राबवण्यासंदर्भात काय माहिती दिली जाणार आहे? प्रशिक्षणाची एक मोठी विस्तारित शृंखला ही अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून ही संगम प्रक्रियेच्या अनुषंगानं ही फार पूर्वीपासून राबवण्यात येत आहे. या संगम प्रक्रियेचा प्रशिक्षणाच्या शृंखलेतला मी एक विश्वस्त या नात्यानं गेल्या 3-4 वर्षापासून काम करतो. त्यामुळे त्या सगळ्या प्रशिक्षणाशी महाराष्ट्र प्रदेशच्या कार्यकर्त्यांना जोडणे हा आजच्या प्रशिक्षणाचा मूळ हेतू राहील. त्यामुळे एक ओरिएंटेशन आणि ट्रेनिंग हे जे 2 भाग आहेत ते या ठिकाणी ओरिएंटेशन म्हणजे प्रबोधन आणि एकंदरीत आज आपला पक्ष कुठे आणि काय आणि कसा आहे या संदर्भात या 2 दिवसामध्ये चर्चा होणार आहे. आणि पुढच्या काळात ही सर्व जी आमची नेते आहेत हे संगमच्या 30 दिवसाच्या प्रशिक्षण शिबिराच्या शृंखलेतून पुढे जे आहेत ते जातील. सर, आज काही प्रवेश आहेत, कोण प्रवेश करत आहे? माजी आमदार 3 वेळेस आमदार राहिलेले बाबाजानी दुराणी हे काँग्रेस पक्षात आज प्रवेश करीत आहेत. तद्वतच लोकसभा निवडणूक लढलेले ही काही विविध पक्षाच्या माध्यमातून त्यांचाही या ठिकाणी प्रवेश हा आज होणार आहे. आणि आगामी काळात काँग्रेसमध्ये प्रवेश एकामागे एक झालेले आपल्याला बघायला मिळतील. सध्या मुंबईमध्ये आणि इतर ठिकाणी कबूतरखान्याचा विषय जो आहे तो सापलेला आहे. काल आपण बघितलं असेल, न्यायालयाने आदेश दिल्यानंतर सुद्धा जैन समाजाने आदेशाच्या विरोधात कारवाई केल्याचं पाहायला मिळालं. पालिकेने ताडपत्री लावलेली होती, ताडपत्री चाकूने कापण्यात आली आणि हटवण्यात आली. काय सांगाल? अजूनही कारवाई झालेली नाही? संविधानानुसार जिवंत राहण्याचा, जगण्याचा अधिकार हा सर्वांना दिलेला आहे. तो जसा कबुतरांना दिलेला आहे तसाच हा नागरिकांनाही दिलेला आहे. आणि त्या भागातल्या नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत असं निदर्शनास आल्यामुळे आणि तद्वतच भारतभरात आणि जगभरात कबुतरांच्या पंख आणि विष्ठेमुळे जे फुफ्फुसाचे आजार आहे ते प्रबळ झाल्याचे आणि त्यातून अनेक लोक मृत्युमुखी पडल्याचे समोर आल्याच्या
पार्श्वभूमीवर न्यायालयाचा हा निर्णय आहे। त्यामुळे या निर्णयाच्या सोबत कबूतरांचं काय करावं या संदर्भात सरकारने एक धोरण ठरवून त्यांची वेगळी व्यवस्था ही कुठेतरी करणं हे आवश्यक होतं। मात्र हा तो तुर्ताचा जो हा तणाव आहे, या तणावाच्या मागे सरकारच कुठेतरी आहे। कालचंही वक्तव्य जे होतं नागपूरच्या दंगलीत आपण बघितलं की बाहेरून आले आणि दंगा करून गेले, हे आपण ऐकलं। जरांगे पाटलांच्या संदर्भातल्या ज्या झालेल्या हिंसाचाराच्या अनुषंगाने बाहेरून कोणी आलं, दंगा करून गेलं, हे आपण ऐकलं। आणि हे तिथेच नाही तर ही शृंखला जी आहे सातत्याने सुरू आहे। आणि काल तेच या तणावाच्या अनुषंगाने बाहेरचे लोक आले हे ऐकायला मिळालं। त्यामुळे सरकारने आता दंगा करो पथक, हे दंगा काबू करो पथक आधी सरकारचं होतं, पण या सरकारने दंगा करो पथक केलेलं आहे आणि या पथकाचे लोक भरभरून जातात आणि त्या ठिकाणी तणाव निर्माण करतात, अशी एकंदरीत असणारी परिस्थिती आहे। यामध्ये जैन समाज हा महावीरांच्या सर्वोदयाच्या अंत्योदयाच्या विचारांनी प्रेरित आहे। त्यामुळे त्यांच्या ज्या सूचना आहेत त्या सूचनांच्या अनुषंगानं सरकारनं इतरत्र कुठेतरी त्या कबूतरखान्याची व्यवस्था करावी। लोढा हे मोठं मुंबईतलं एक प्रस्थ आहे आणि अनेक जमिनी त्यांच्या अनेक इमारती आहेत आणि तेही या प्रकरणात भूमिका घेत आहेत। त्यांनी एखादी इमारत ही कबूतरांसाठी जर अर्पण केली तर निश्चित एक सत्कार्य त्यांच्या हातून घडेल, एवढंही या निमित्ताने मी ठामपणे सांगू इच्छितो। आणि अर्ध्यापेक्षा अधिक मुंबई ही अडाणीच्या गळ्यात घालण्याची प्रक्रिया सुरू आहे। त्या अडाणींनाही कुठेतरी कबूतरखान्याचीही व्यवस्था घ्या। नुसत्या हत्तीणीच्या संदर्भामध्ये आपण आता करून आपला भूमिका न ठेवता मुंबईच्या कबूतरांची जबाबदारी ही अंबानी अडाणींनी घ्यावी, ही या निमित्तानं आमची मागणी आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी आज प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला। त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनीही काँग्रेसचा झेंडा हाती घेतला। धाराशिवमध्ये झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे। यापूर्वी अजित पवार गटातून शरद पवार गटात प्रवेश केलेले दुर्राणी आता काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी मृणालिनी भागवत यांनी। नेते अमित देशमुख यांनी काँग्रेस पक्षात नव्या ऊर्जा आणि विश्वासाने इनकमिंग सुरू झाल्याचे सांगितले। काँग्रेस आता अधिक मजबूत होणार आहे। समाजातील सर्व स्तरांतील लोकांचा पक्षावर विश्वास वाढतो आहे असं वक्तव्य त्यांनी केलं। देशमुख यांनी यावेळी महाराष्ट्र विधानसभेने जातीय जनगणनेबाबत ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी केली। तर फक्त बोलायचा भात आणि बोलायचीच कडी असा ढोंगी व्यवहार आता थांबायला हवा अशी ही टीका त्यांनी सरकारवर केली आहे। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी मृणालिनी भागवत यांनी। काँग्रेस कमिटीचे सन्माननीय प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी यांच्या नेतृत्वाखाली आज परभणी जिल्ह्याचे मराठवाड्याचे सुपुत्र बाबाजानी दुर्राणी माजी आमदार यांचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होतोय, याचं मी मनापासून स्वागत करतो। आणि प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी यांचं अभिनंदन करतो की काँग्रेस पक्षामध्ये आता आपल्या नेतृत्वाखाली इनकमिंग सुरू झालेलं आहे। त्याबद्दल मी प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी यांचं मनापासून अभिनंदन करतो। बाबाजानी दुर्राणी हे लोकनेते आहेत। मराठवाड्याचं, परभणीचं, हिंगोलीचं प्रतिनिधित्व त्यांनी अनेक दशकं केलेलं आहे आणि निश्चितच त्यांच्या नेतृत्वामुळे आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशामुळं काँग्रेसला शक्ती लाभणार आहे, याबद्दल कोणाच्याही मनामध्ये दुमत नाही आहे। मी बाबाजानी दुर्राणी यांचं काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो आणि त्यांना त्यांच्या येणाऱ्या कारकिर्दीच्या लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करून स्वतःला शंकराचार्य घोषित करणाऱ्या अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या विरोधात महाराष्ट्र सरकारने मोठी कारवाई केली आहे।
स्वामी गोविंदानंद सरस्वती यांच्या तक्रारीनंतर महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने 6 ऑगस्ट 2025 रोजी जारी केलेले राज्य अतिथी शिष्टाचार आदेश तात्काळ रद्द केला आहे. 363 कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीचा आरोप, बनावट धार्मिक कार्यक्रम आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे सर्रास उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. वाराणसी आणि रायपूरमधील गंभीर गुन्हेगारी प्रकरणी न्यायालयाने जारी केलेले अटक वॉरंट आणि जामिनाचे तपशील या सर्व बाबी सरकारच्या निर्णयास कारणीभूत ठरले आहेत. धार्मिक पदव्या आणि न्यायालयीन सन्मानांची बदनामी करणाऱ्या अशा फसव्या व्यक्तींवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता होऊ लागली आहे. आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी. मुंबई में आज एक बड़ा खुलासा हुआ है, जो कि स्वयं एक शंकराचार्य ना होते हुए शंकराचार्य की उपाधि होती है, जो संत परंपरा में उसको वरिष्ठ स्तर पर माना जाता है. पूरा मामला क्या है हम जानेंगे. क्या बताएंगे, एक शंकराचार्य के नाम पर एक व्यक्ति घूम रहा है, ऐसा आपका क्लेम है, क्या मामले क्या है पूरा? मामला ये है कि आदिशंकर भगवत्पाद जी के द्वारा देश में चारों दिशा में 4 मठ स्थापित किया. उसमें ज्योतिर्मठ एक है. ज्योतिर्मठ के विषय माननीय सुप्रीम कोर्ट में कुछ चल रही है केस. हमारा पूज्य गुरुदेव 2022 में ब्रह्मलीन हुआ, उसके पहले से ही वासुदेवानंद सरस्वती हमारा पूज्य गुरुदेव का केस चल रहे हैं. तो सुप्रीम कोर्ट ने ये डायरेक्शन दिए कि जब तक पूरा केस खत्म नहीं होता है तब तक स्वरूपानंद जी महाराज जी शंकराचार्य रूप में रहेंगे, ऐसे बोलते हुए स्टे दे दिया 2018 में. तब 2022 में हमारा पूज्य गुरुदेव ब्रह्मलीन हुआ. ऑटोमेटिक कानून के सब सुप्रीम कोर्ट के अंदर है. अभी सुप्रीम कोर्ट के आदेश के बिना कुछ आगे कार्य नहीं करना चाहिए. तब सुप्रीम कोर्ट ने हमारे पूज्य गुरुदेव ब्रह्मलीन होने के समय पर यह निर्देश दिया कि गुरु जी का समाधि कार्य कीजिए. पहले से इसमें स्टे लागू है, फाइनल सुनवाई देंगे करके आदेश दिया. कौन? जस्टिस गवाई, हमारा महाराष्ट्र का ही जस्टिस गवाई दिया था और कोई व्यक्ति नहीं है. इसीलिए यहाँ आकर प्रश्न सवाल खड़े कर रहे हैं. तो अभी अविमुक्तेश्वरानंद ने इलीगल तरीका से फोर्जरी फ्रॉड डॉक्यूमेंट को लेकर क्लेम करने लगा कि हम शंकराचार्य बन गया. सुप्रीम कोर्ट में जाकर झूठ बोल दिया पूरे शंकराचार्य इत्यादि लोग हमको सहमति दे दिया करके. तब पूरे शंकराचार्य को जब ये पता चल गया, सुप्रीम कोर्ट में एफिडेविट दाखिल कर दिया कि हम किसी को एंडोर्स नहीं किया, साबित हो गया अवमुक्तेश्वरानंद झूठ बोल दिया करके. तब अवमुक्तेश्वरानंद अनेक जगहों में घूमते समय वर्तमान में अभी माननीय सुप्रीम कोर्ट में जो तुषार मेहता जी हैं वो भी प्रेस कर दिया अवमुक्तेश्वरानंद के ऊपर रोक लगा दिया जाए. जस्टिस गवाई ही खुद ही रोक लगा दिया. तब अविमुक्तेश्वरानंद अभी सब जगह में जाकर कुछ राजनीति लोगों के साथ मिलकर सुप्रीम कोर्ट में प्रभाव डालने के लिए हर जगह में जाकर फर्जी बनकर पैसा इकट्ठा करने के लिए कार्य कर रहे हैं. उसमें बॉम्बे पहुंच गए. ये यहाँ तक पहुंच गया कि सामान्य व्यक्ति के घर में नहीं गया, मुकेश अंबानी के घर में पहुंच गया. आप देखिए, उच्च न्यायालय जिसके ऊपर रोक लगा दिया, जिसके ऊपर क्रिमिनल केसेस लगा, ऐसा वाले व्यक्ति मुकेश अंबानी के घर में पहुंच जाता है. कितना गंभीर विषय की बात है, किसी को पता नहीं है. जो पता चलता है वो लोग मौन बैठ रहे हैं. तो इस मामले को लेकर आप कुछ कानूनी कार्रवाई के लिए प्रयास कर रहे हैं या किए हैं? इस विषय को लेकर हमें खुद ही गवर्नर से मिला, गवर्नर से बात किया, हमें वहाँ कंप्लेंट दिया और माननीय मुख्यमंत्री लोगों को भी कंप्लेंट दिया. हमें वहाँ से जांच शुरू हो गया. जनरल एडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट को वो आदेश आ गया. वो लोग सुप्रीम कोर्ट के सारे विषयों को संज्ञान में लेते हुए अविमुक्तेश्वरानंद छल कपट से झूठ बोलकर हमारी महाराष्ट्र की सरकार से जो स्टेट गेस्ट की ऑर्डर प्राप्त कर दिया, सारी पूरा अभी गवर्नमेंट ने वापस ले लिया, स्थगित कर दिया. तो जी हम देख सकते हैं कि फर्जी शंकराचार्य की उपाधि लेते हुए महाराष्ट्र गवर्नमेंट से प्रोटोकॉल होता है जो कि गेस्ट के तौर पे, वो अभी महाराष्ट्र सरकार ने फिलहाल उसके ऊपर रोक लगा दी है. आने वाले समय में फर्जी है या नहीं इसकी जांच पड़ताल शुरू रहेगी, लेकिन फिलहाल इस मामले के ऊपर सवालिया निशान पैदा हुए हैं. मैं विनोद कांबळे, वीडियो जर्नलिस्ट किशोर गायकवाड सह न्यूज मराठी 24/7.